केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. खरं तर या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी असेल, उद्योजक आहे, या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नेमक्या उद्योजकांच्या नेमक्या या अर्थसंकल्पाकडून काय-काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांना विचारणार आहोत. सर, खरं तर केंद्राचा अर्थसंकल्प हा सादर होणार आहे. उद्योजकांच्या काय-काय अपेक्षा असणार आहे या अर्थसंकल्पातून? यामध्ये मागच्या वेळेस जसं आपण बघितलं, की इन्कम टॅक्सचे 2 रिजीम त्यांनी इंट्रोड्यूस केले, की एक ओल्ड आणि नवीन. तर त्याच्यामध्ये मात्र टॅक्सेशनच्या सवलतीमध्ये कुठलीही मर्यादा वाढवलेली नव्हती. तर ती मर्यादा ह्यावेळेस वाढली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कंपनी टॅक्सच्या बाबतीमध्ये दिलेल्या ज्या सवलती आहेत, त्या सुद्धा कुठेतरी त्रोटक अशा वाटतात आहेत. कॅपिटल गेनमध्ये आणि लँडमध्ये केलेल्या ज्या त्यांनी बदल केलेले जे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा औद्योगिक वापराकरताच्या लँडसाठीचा स्पेसिफिक त्यांनी एक सेक्शन करावा अशी आमची मागणी यामध्ये असणार आहे. याबरोबरच आपण जर बघितलं तर आपण इंडस्ट्रीला प्लांट आणि मशिनरीला लोन देत आहेत. परंतु आज जागांचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, तर बँका आज लँडसाठी सुद्धा इंडस्ट्रीला पैसे कर्ज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी बदल करणं कायद्यामध्ये हा एक आवश्यक आहे. आर-बी-आय कडून सी-जी-टी-एम-एसच्या केंद्राच्या असलेल्या स्कीमच्या अंतर्गत 5 कोटीपर्यंतची कर्ज ही विनातारण देण्याची तरतूद आहे. परंतु त्याची अंमलबजावणी कुठलीही बँक खालच्या स्तरावर करत नाही. त्याकरता आर-बी-आयने कडक धोरण अवलंबणं गरजेचं आहे. एन-पी-एचा केलेला जो 3 महिन्यापर्यंतची मर्यादा आहे. परंतु त्या मर्यादेमध्ये अनेक मोठे उद्योग किंवा अनेक गव्हर्नमेंटच्या सप्लाय केलेल्या एजन्सीज ह्या लघु उद्योजकांचं पेमेंट देत नाही आणि पर्यायाने ते एन-पी-एमध्ये जाण्याची शक्यता मोठी आहे. म्हणून ही मर्यादा पुन्हा 6 महिने करणं ही एक तरतुदीची आवश्यकता आहे. 43 एच-बी हा केलेला जो नवीन सेक्शन मागच्या वर्षी जो इंट्रोड्यूस केलाय 45 दिवसामध्ये पेमेंट देणं अनिवार्य आहे. त्याच्यावरही अंमलबजावणी होत नाहीये, ती एक करणं गरजेचं आहे. वन नेशन वन टॅक्स हा जी-एस-टी इंट्रोड्यूस केला. ते करत असताना मात्र काउन्सिलच्या प्रत्येक होणाऱ्या मीटिंगमध्ये जे जी-एस-टीमध्ये बदल येतात आहेत, ते करणं म्हणजे नक्कीच टर्म कुठलंही धोरण हे इंडस्ट्री किंवा व्यापारी आखू शकत नाही. तर ते न करता त्याची अंमलबजावणी केल्या पुढच्या वर्षापासून करावी अशी एक मागणी असणार आहे. आणि वन नेशन वन पॉवर टेरिफ ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब ही इंडस्ट्रीसाठी झालेली आहे. स्पेसिफिकली महाराष्ट्रासाठी जर बोलायचं झालं तर 5 रिजनमध्ये 5 वेगळे-वेगळे दर इथं आकारल्या जात आहेत. आज महाराष्ट्र नंबर 1 स्टेट म्हणून बघितलं जातं, परंतु पॉवर टेरिफ हे सर्वात हायेस्ट आहे देशामध्ये. तर त्याच्यासाठी वन नेशन वन पॉवर टेरिफ हे करणं ही एक मूलभूत गरज आहे. एम-एस-एम-ई साठीच्या क्लस्टरच्या योजना असतील किंवा स्टार्टअपसाठीचे जे टॅक्स रिलीफचे दिलेला जो पिरियड होता, तो 2016 पासून आता 9 वर्षाचा संपत आलेला आहे. त्याला मुदतवाढ देणं, स्टार्टअपला केलेलं कॅपिंग फायनान्सचं ते सुद्धा वाढवलं पाहिजे. एंजल इन्व्हेस्टर म्हणून एफ-डी-आय जर कोणी येत असेल, तर त्याच्यासाठी सुलभता आणणं ही सुद्धा या बजेटमध्ये एक अपेक्षा आम्हाला आहे. या मूळतः एम-एस-एम-ईच्या असलेल्या प्रमुख मागण्या मला वाटतं या बजेटमध्ये व्हायला पाहिजे. सर, आपण कुठल्या क्षेत्रातून येता आणि काय नेमकं या बजेटकडनं आपल्या अपेक्षा आहे? एक नाशिककर म्हणून, उद्योजक म्हणून नाशिकमध्ये उद्योजकाला चालना मिळावी यासाठी आपल्या काय मागण्या असणार आहे? मला तरी असं वाटतं की सोलर आणि ईव्ही सेक्टरमध्ये अजून खूप काम करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की सोलरमध्ये काम करताना जे आपण पोर्टलवर जेव्हा ॲप्लिकेशन टाकतो, बऱ्याच वेळेस ते पोर्टल बंद असतं किंवा त्यांची सबसिडी मिळायला खूप त्रास होतो. त्यामुळे लोकं ॲप्लिकेशन किंवा सोलर करणार कसे? बरेच जण इन्सिस्ट करतात, सरकारही खूप इन्सिस्ट करतं, पण त्याचं काही त्याच्यातनं आउटपुट काही निघत नाही. दुसरी गोष्ट ईव्हीमध्ये काम करताना ईव्हीला जास्त बढावा देण्यासाठी म्हणून डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत ज्या गाड्या मिळतात, त्याच किमतीमध्ये ईव्हीची पण गाडी मिळायला पाहिजे, या दृष्टीने थोडा विचार केला पाहिजे. त्यासाठी ईव्ही कंपन्यांना काही फायनान्शियल सपोर्ट असेल किंवा त्यांना काही स्कीम असतील, काही सबसिडी असतील, ते देऊन त्यांनी जर त्याचं प्रोडक्शन केलं मोठ्या प्रमाणात, तर फार मोठा फरक पडेल. सर, आपण कुठल्या क्षेत्रातून येता आणि खरं तर हा अर्थसंकल्प भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. काय तुम्हाला वाटतं का उद्योजकांमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय बदल झाले पाहिजेल आणि कुठल्या नवीन गोष्टी आल्या पाहिजेल?
मी लघु उद्योजक म्हणून काम करतो सध्या. लघु उद्योजकाच्या अडचणी ह्या वेगळ्या आहे, मोठ्या उद्योजकांच्या वेगळ्या आहे. लघु उद्योजकांना रॉ मटेरियल आता महागाईच्या हिशोबाने, ट्रान्सपोर्टच्या हिशोबाने जे मटेरियल वाढले, त्याचे रेट वाढले, परंतु मोठ्या कंपन्या छोट्या उद्योजकांना रेट वाढवून देत नाही. आणि त्यामुळे काय होतं का छोटा उद्योजक हा डब घायला आलेला आहे. तो डब घायला आल्यामुळे त्याचा उद्योग हा काही दिवसांनी बंद पडू शकतो. तर सेंटरने MSMEच्या ज्या आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का ज्या मुदत त्यांची संपत आलेली आहे, ती त्यांना त्यांना बूस्ट मिळण्यासाठी ती त्यांची मुदत वाढवावी आणि छोट्या उद्योजकांना त्यापासून दिलासा मिळावा. खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळा जर बघितला तर नाशिकला उद्योजकांकडनं भरपूर अशा अपेक्षा आहेत. खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचा विकास हा दर 12 वर्षांनी होतच असतो. मात्र उद्योग क्षेत्रामध्ये जर बघितलं तर एकही मोठा प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये आलेला नाही. खरं तर महिंद्रानंतर मोठा उद्योगच नाही असं म्हटलं तरी चालेल. निदान आता सिंहस्थाच्या काळात तरी कुठले चांगले उद्योग हे राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं नाशिकला येणं आपल्याला अपेक्षित आहे. नाही, नक्कीच आपण बघतोय की प्रयागचा कुंभ आता सध्या चालू आहे आणि पुढच्या 2 वर्षांनी 27ला नाशिकला होऊ घातलेला कुंभ या निमित्तानं ज्या पद्धतीने प्रयागचं ब्रँडिंग आज संपूर्ण जगभरात झालेलं आहे. 10-10, 15-15 कोटी लोक एका दिवशी प्रयागला येत आहेत. 250 देशांचं मीडिया तिथं कव्हरेज करते. तेवढंच ॲडव्हान्टेज नाशिकला सुद्धा मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्राने कायमस्वरूपी मूलभूत सेवा सुविधा ह्या इथं कशा होतील या कुंभमेळ्याच्या निमित्ताने याच्याकडं विशेषतः लक्ष जर दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या नाशिकचं भौगोलिक स्थान जर आपण बघितलं तर मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नगर असेल, दीव दमण असेल, सुरत असेल, अशा सगळ्या बाजूला 200 किलोमीटरच्या परिघामध्ये असलेलं हे शहर आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये चा विकास हा झालेला नाही औद्योगिकदृष्ट्या आणि त्याकरता समृद्धी महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग आणि होऊ घातलेलं वाढवण बंदर हे अत्यंत जवळ असलेलं हे केंद्र आहे. या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाचा व्यवसाय असेल किंवा मदर इंडस्ट्रीची जी खूप मोठी आवश्यकता आता नाशिकला आहे, ती सुद्धा या 16 लाख कोटीच्या झालेल्या करारांमधून नक्की नाशिकला अपेक्षित आहे आणि ती यावी ही आमची अपेक्षा असतानाच रिंग रोड असेल किंवा कायमस्वरूपी आता ज्या पद्धतीने सिन्नर असेल, दिंडोरी असेल किंवा इगतपुरी या भागामध्ये झालेलं औद्योगिकीकरण हा रिंग रोड त्याला जोडल्या जाणार आहे. त्या रिंग रोडच्या बरोबरीनेच एक मेट्रोचा आपण त्याला जागा आपण घेतली पाहिजे आत्ताच, का ज्या माध्यमातून भविष्यातलं नाशिक हे त्याच्यामधून घडणार आहे. या मूलभूत सेवा सुविधा आणि त्याचबरोबर मुंबईकडे जाताना पाडळी हे जे नाशिक-मुंबई हायवेवर लगत असलेलं जे रेल्वे स्टेशन आहे, हे अर्धं नाशिक पूर्ण शहर पार करून जे नाशिक रोडकडे जातं, त्याऐवजी जर त्या रेल्वे स्टेशनचा विकास झाला तर नक्कीच खूप मोठी सुविधा ही नाशिककरांना रेल्वेच्या माध्यमातून होऊ शकते. इंटरनॅशनल विमान सेवेसाठीचा इमिग्रेशनचा असलेला एक सँक्शन जे केंद्राकडे प्रलंबित आहे, ते या बजेटच्या माध्यमातून जर सँक्शन मिळालं तर नक्कीच आंतरराष्ट्रीय वाहतूक येणारा कुंभमेळा पाहता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर त्याकडेही विशेषतः लक्ष दिलं पाहिजे. दुसरा टर्मिनल नाशिकला आवश्यक आहे. तो पण नाशिकला या बजेटमध्ये व्हावा अशी अपेक्षा आमच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं स्पेसिफिक नाशिक नगरीसाठी आहे. एकूणच आपण खरं तर उद्योजकांच्या भावना या जाणून घेतलेल्या आहे. खरं तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडनं खरं तर उद्योजकांच्या मोठ्या अशा अपेक्षा आहे. मात्र येत्या अर्थसंकल्पात यातल्या कुठल्या मागण्या या पूर्ण होतात हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु प्रामुख्याने जर बघितलं तर वन नेशन वन टेरिफ इलेक्ट्रिसिटीची ही त्यांची मागणी ही खरं तर मुख्यत्वेची मागणी आहे. याला आता केंद्र सरकार ही कशा पद्धतीने मंजुरी देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.